कावड यात्रेत डीजेची जीवघेणी स्पर्धा, 19 वर्षीय शिवभक्ताचा अघोरी मृत्यू. हिंगोलीतील मन हेलावणारी घटना. हिंगोली. श्रावण महिन्याच्या पवित्र पार्श्वभूमीवर औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी आलेल्या कावड यात्रेत एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली आहे. 2 डीजे चालकांच्या बेजबाबदारपणा आणि मुजोरीमुळे विदर्भातील अवघ्या 19 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. सोमनाथ रोहिदास भानावतरा, डव्हाता, मालेगाव जी, वाशिम असे मृत पावलेल्या दुर्दैवी शिवभक्ताचे नाव आहे. नेमकी काय होती घटना? आनंदाचे रूपांतर शोकांतिकेत. विदर्भातून आलेली कावड यात्रा दर्शन आटोपून परत जात असताना डिग्रस कऱ्हाळे शिवाराजवळ थांबली होती. या ठिकाणी डीजेच्या तालावर सर्व भाविक आनंदात तल्लीन झाले होते. डीजे चालकांची चढाओढ. या दरम्यान 2 डीजे चालकांमध्ये पुढे जाण्याची आणि वर्चस्व गाजवण्याची स्पर्धा सुरू झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की एका चालकाने कोणतेही भान न ठेवता आपले वाहन अचानक मागे रिव्हर्स घेतले. दोन्ही वाहनांच्या मध्येड पडला तरुण. या बेफिकीर आणि धोकादायक प्रकारात सोमनाथ भानावत हे दोन्ही डीजे वाहनांच्या विळख्यात आले आणि गंभीरपणे दबले गेले. कर्णकर्कश आवाजामुळे मदतीस उशीर. या संपूर्ण घटनेतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे डीजेचा कानठळ्या बसवणारा प्रचंड आवाज आणि सुरू असलेला कल्लोळ. यामुळे सोमनाथच्या अंगावर वाहन गेल्यावर त्याचा तडफडण्याचा आवाज किंवा आरडाओरड कोणाच्याही लक्षात आली नाही. गंभीर जखमी अवस्थेत त्याला हिंगोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोबाईल कॅमेऱ्यात थरार कैद आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह. ही संपूर्ण धडक आणि त्यानंतरचा गोंधळ एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेमुळे धार्मिक मिरवणुकींमधील डीजेची बेछूट स्टंटबाजी, तरुणांमधील वाढती चढाओढ आणि प्रशासनाच्या नियंत्रणाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अपघात घडवून पसार झालेल्या डीजे चालकाचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेमुळे वाशिम जिल्ह्यातील डव्हा गावावर आणि मृत सोमनाथच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सार्वजनिक मिरवणुकींमध्ये डीजेच्या अतिवापरामुळे अशा प्रकारे निष्पाप लोकांचे जाणारे बळी रोखण्यासाठी प्रशासनाने यावर पूर्णपणे कडक निर्बंध आणायला हवेत का?